आत्मोत्सव ह्या आध्यात्मिक प्रवासात आपले मनपूर्वक स्वागत आहे. शांती, भक्ती आणि आत्मविकासाच्या दिशेने नेणारे विचार आत्मोत्सव चॅनलवर सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे काय? ही व्हिडिओ मालिका कर्म या विषयापासून सुरू झाली. भक्तिमय जीवनाचा प्रवास हा कर्मापासून सुरू होतो, जिथे फळावर अधिकार नाही या जाणीवेने केलेली कृती ही केवळ शारीरिक हालचाल न राहता ईश्वरी सेवा बनते. त्यानंतर धर्म या संकल्पनेतून कर्माला धर्माची जोड मिळाल्यानं जीवनाला योग्य दिशा आणि नीतिमत्तेचा आधार प्राप्त होतो, ज्यामुळे मानवी आचरण सुसंस्कृत होते. तथापि या प्रवासात माया एक भ्रमाचा पडदा बनून उभी राहते, जी मानवाला अहंकार आणि नश्वर सुखात अडवून ठेवते. पण जेव्हा श्रद्धेचा उदय होतो, तेव्हा आत्मा आणि मुक्तीचा विवेकपूर्ण स्वीकार होऊन हा मायेचा भ्रम दूर होतो. शेवटी जेव्हा शुद्ध श्रद्धेच्या बळावर धर्माचे पालन करत आणि कर्माचे फळ ईश्वराला अर्पण करून माणूस जगतो, तेव्हा त्या सर्वांच्या एकात्मिक मिळाफाला भक्ती म्हणतात, जी मानवाला शाश्वत आनंदाकडे घेऊन जाते. पुढे भक्ती या विषयाकडे जाण्यापूर्वी कृपया वरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, कारण हेच व्हिडिओ पुढील भक्तीच्या चर्चेचा पाया आहेत. तर आज आपण भक्ती नावाच्या एका महान नदीचा प्रवास पाहणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत आपल्या संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी तिचं रूपांतर सर्वसामान्यांसाठी एका जीवनदायिनी नदीत कसं केलं, हा संपूर्ण प्रवास आज आपण अनुभवणार आहोत. खूप सुंदर कल्पना मांडलीत. आणि मला वाटतं या प्रवासाचा उद्देश हाच आहे की भक्ती म्हणजे केवळ देवळातली पूजा नाही, अजिबात नाही. ती एक जीवन जगण्याची पद्धत आहे. आपण जे आधीच्या भागांमध्ये कर्म, धर्म, श्रद्धा याबद्दल बोललो, त्या सगळ्यांचा संगम म्हणजे भक्ती. अगदी. आणि या संगमातूनच हाती काम, मुखी राम ही संकल्पना कशी फुलते, म्हणजे आपलं सांसारिक जीवन आणि आध्यात्मिक चेतना यांचा समतोल कसा साधायचा, हेच आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया उगमापासूनच. भक्तीची व्याख्या तशी सोपी सांगितली जाते, देवावरचं प्रेम. पण मला नेहमी वाटतं की ही व्याख्या जितकी सोपी वाटते तितकीच ती गहन असावी. खरंच इतकी सरळ आहे का ही संकल्पना? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. वरवर पाहता भक्ती म्हणजे ईश्वराप्रती असलेले निस्सीम प्रेम आणि संपूर्ण समर्पण. पण या व्याख्येत एक मोठी क्रांती दडलेली आहे. ती क्रांती म्हणजे भक्तीने ईश्वराला कर्मकांडांच्या बंधनातून मुक्त केलं. अच्छा. ती सांगते की देव भेटायला तुम्हाला विद्वान किंवा श्रीमंत असण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त एका निष्पाप आणि प्रामाणिक हृदयाची. म्हणजे बुद्धी किंवा संपत्ती नाही, तर भाव महत्वाचा. अगदी. आणि हीच भक्ती जेव्हा तुमच्या कृतीत उतरते, तेव्हा ती कर्मरूपी भक्ती बनते. म्हणजे तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करताय, ती एक भक्तीच आहे. तुम्ही एखाद्या गरजूला मदत करताय, ती तर साक्षात भक्ती आहे. हे ऐकून आश्चर्य वाटतं. आपण भक्तीला इतकं सोपं समजतो, पण तिची मुळं थेट उपनिषदांसारख्या गहन ग्रंथांमध्ये आहेत. म्हणजे ही काही केवळ भावनिक गोष्ट नाहीये. नाही. यामागे एक भक्कम तत्वज्ञान आहे. या तात्विक उगमाबद्दल जरा सांगा. बरोबर. उपनिषदांनी भक्तीला तात्विक पाया दिला असं म्हणू शकतो आपण, किंवा ज्ञानरूपी डोळे दिले. ज्ञानरूपी डोळे. छान. गंमत म्हणजे खरं तर उपनिषदांमध्ये भक्ती हा शब्द आजच्या अर्थाने फारसा वापरलेला नाही, पण तिथे उपासना आणि आत्मसमर्पण या संकल्पना आहेत. मूळ संकल्पना तिथे आहेत. हो. ब्रह्म, जे या सृष्टीचं अंतिम सत्य आहे, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी चित्त एकाग्र करणं, स्वतःला विसरून त्या अंतिम सत्याचं ध्यान करणं, हाच भक्तीचा मूळ गाभा आहे. उपनिषदांनी सांगितलं की ईश्वर ही केवळ बाहेरची शक्ती नाही, तर ती तुमच्या आतही आहे. आणि या ज्ञानाशिवाय केलेली भक्ती आंधळी असू शकते. म्हणजे उपनिषदांनी भक्तीला ज्ञानाची नजर दिली, पण हे ज्ञान, हे ब्रह्म वगैरे संकल्पना सामान्य माणसासाठी खूप अवघडत की नाही? हो, नक्कीच. मग या ज्ञानाच्या नदीला भावनांचा ओलावा कुठे मिळाला? तो मिळाला पुराणांमध्ये, विशेषतः भागवत पुराणात. अच्छा. पुराणांनी भक्तीला भावनारूपी हृदय दिलं. त्यांनी उपनिषदांमधली निराकार, निर्गुण ब्रह्माची संकल्पना घेतली आणि तिला राम, कृष्ण, शिव अशा सगुण रूपात मांडलं. म्हणजे तिला एक चेहरा दिला. अगदी. यामुळे काय झालं की लोकांना देवाशी एक नातं जोडता आलं. तो कोणासाठी बाळकृष्ण झाला, कोणाचा मित्र झाला, तर कोणाचा राजा. बरोबर. भागवत पुराणात भक्तीची एक अप्रतिम व्याख्या आहे.
जशी गंगा न थांबता कोणताही अडथळा न मानता समुद्राकडे धावते, तसंच मनाचं ईश्वराकडे सतत अविरत धावणं म्हणजे भक्ती. वा. पुराणांनीच भक्तीचे 9 प्रकार म्हणजे 9विधा भक्ती सांगितली आणि देवाला घाबरण्याऐवजी त्याच्यावर प्रेम करायला शिकवलं. म्हणजे उपनिषदांनी भक्तीला ज्ञानाची नजर दिली आणि पुराणांनी तिला भावनांचं हृदय दिलं. पण नजर आणि हृदय असूनही रोजच्या जीवनात चालायला एक स्पष्ट मार्ग लागतो, नाही का? हो, लागतोच. बरं वाटतं हीच भूमिका भगवद्गीतेने निभावली असेल. अगदी अचूक पकडलं तुम्ही. गीतेने या ज्ञान आणि भावनेच्या प्रवाहाला एक स्पष्ट, व्यावहारिक चौकट दिली. श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर जो उपदेश केला, तोच भक्तिमार्गाचा एक प्रकारे प्रॅक्टिकल गाईड आहे. गीतेने 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. 1. निष्काम भक्ती, म्हणजे फळाची अपेक्षा न करता केवळ कर्तव्यापोटी आणि प्रेमापोटी कर्म करणं. फळाची अपेक्षा न ठेवता. हो. 2. शरणागती, मी करतो हा अहंकार सोडून सर्व काही ईश्वरच करतो या भावाने जगणं. आणि 3. समत्व, म्हणजे सुख, दुःख, मान, अपमान या द्वंद्वांमध्ये स्थिर राहणं. अच्छा. गीतेने भक्तीला देवघरातून बाहेर काढून आपल्या दैनंदिन जीवनात अगदी कुरुक्षेत्रासारख्या ठिकाणीही कसं जगायचं हे शिकवलं. आणि इथेच गीतेतला एक खूप रंजक भाग येतो. श्रीकृष्ण म्हणतात की माझी भक्ती करणारे सगळे एकाच प्रकारचे नसतात. हो. म्हणजे या भक्तीच्या नदीत उडी घेण्याचे मार्गही वेगवेगळे आहेत का? हो, अगदी. आणि हे गीतेचं म्हणजे सौंदर्यच आहे. ती मानवी स्वभावाला समजून घेते. 7व्या अध्यायात श्रीकृष्ण भक्तांचे 4 प्रकार सांगतात. पहिला आहे आर्तभक्त, म्हणजे जो संकटात, दुःखात देवाला हाक मारतो, देवा मला यातून वाचव, ही त्याची प्रार्थना असते. त्याचा उद्देश संकट दूर करणे हा असतो. म्हणजे आपल्यापैकी बरेच जण याच प्रकारातून सुरुवात करतात. बरोबर. परीक्षेच्या वेळी किंवा आजारपणात देवाची आठवण येतेच. बरोबर. आणि दुसरा प्रकार? दुसरा आहे अर्थार्थी. याला काहीतरी भौतिक गोष्ट हवी असते. पैसा, पद, यश, संसारिक सुख. अच्छा. त्यासाठी तो देवाची भक्ती करतो, नवस बोलतो. त्याचा उद्देश स्पष्ट असतो, देवा तुम्हाला हे दे, मी तुला हे अर्पण करीन. ही एक प्रकारची देवाणघेवाण असते. आणि तिसरा प्रकार थोडा वेगळा वाटतो, जिज्ञासू. हो, जिज्ञासू भक्ताला पैसा किंवा पद नको असतं, त्याला ज्ञान हवं असतं. ज्ञान? हो, देव म्हणजे काय, जग कसं चालतं, मी कोण आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तो भक्तीच्या मार्गाला लागतो. त्याची भक्ती ही ज्ञानाच्या तहानपोटी असते. तो सत्याचा शोधक असतो. आणि चौथा जो सर्वश्रेष्ठ मानला जातो तो ज्ञानी भक्त. याचं वेगळेपण काय? ज्ञानी भक्त हा भक्तीच्या प्रवासातील अंतिम टप्पा आहे. त्याला हे ज्ञान झालेलं असतं की वासुदेवः सर्वमिती, जे काही आहे ते सर्व ईश्वरच आहे. सर्व काही ईश्वरच आहे. हो, त्याच्या मनात कोणतीही इच्छा उरलेली नसते, कारण त्याला कळलेलं असतं की देण्या-घेण्यासारखं काही वेगळं अस्तित्वातच नाही. तो देवाची भक्ती कोणत्या लाभासाठी नाही, तर केवळ प्रेमापोटी करतो. केवळ प्रेमापोटी? कारण प्रेम करणं हाच त्याचा स्वभाव बनलेला असतो. जसं नदी समुद्राला मिळाल्यावर स्वतःला नदी म्हणणं सोडून देते, ती समुद्रच होते. तसा ज्ञानी भक्त देवाशी एकरूप झालेला असतो. श्रीकृष्ण म्हणतात की हे 4ही भक्त मला प्रिय आहेत, पण ज्ञानी तर माझा आत्माच आहे. याचा अर्थ प्रवास आर्त किंवा अर्थार्थी म्हणून सुरू झाला तरी हरकत नाही, पण ध्येय ज्ञानी होण्याचं ठेवायला हवं. उपनिषदांमधला ज्ञानाचा उगम, पुराणांमधला भावनेचा प्रवाह आणि गीतेने दिलेली स्पष्ट चौकट, या महान नदीचा प्रवाह मग महाराष्ट्राच्या घराघरात सामान्य माणसाच्या मनापर्यंत कसा पोचला? कारण हे सगळं मुळात संस्कृतमध्ये होतं, एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित होतं. हो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय जातं आपल्या मराठी संतांना. अर्थात विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांना. इथे खूप सुंदर विश्लेषण केलं जातं. ज्ञानेश्वर माऊलींनी एका अर्थाने भक्तीचं इंटेलेक्च्युअल डेमोक्रॅटायझेशन केलं. ज्ञानाचं लोकशाहीकरण. हो, म्हणजे ज्ञानाचं लोकशाहीकरण त्यांनी गीतेसारखं अवघड तत्वज्ञान प्राकृत मराठीत आणून ज्ञानाचा अधिकार सामान्य माणसाला दिला. तर तुकोबांनी त्याचं सोशल डेमोक्रॅटायझेशन केलं. अच्छा, म्हणजे भक्तीचं सामाजिक लोकशाहीकरण. अगदी. जे का रंजले गांजले म्हणत त्यांनी देवळातून बाहेर काढून माणसांच्या सेवेत आणून ठेवला. हा त्या काळातील एक क्रांतिकारी विचार होता. ही कल्पनाच खूप प्रभावी आहे. माऊलींनी हे नेमकं कसं साधलं?
त्यांच्या ज्ञानयुक्त भक्तीचं वैशिष्ट्य काय होतं? माऊलींनी सांगितलं की ज्ञान आणि भक्ती वेगळे नाहीत. उलट खरं ज्ञान झाल्याशिवाय खरी भक्ती शक्यच नाही. त्यांनी अद्वैत भक्तीची संकल्पना मांडली. ही केवळ एक संकल्पना नाही, तर ती एक अनुभूती आहे. मी मगाशी जे नदी आणि समुद्राचं उदाहरण दिलं तेच माऊली सांगतात. अच्छा. भक्त जेव्हा देवाची भक्ती करतो तेव्हा तो हळूहळू त्याच्यात विरघळून जातो. देव आणि भक्त हे दोन शब्द उरत नाहीत, एकच अस्तित्व राहतं. सोहमभाव. तोच सोहम म्हणजे तो मीच आहे ही जाणीव. पण माऊलींची भक्ती इथेच थांबत नाही. ती स्वतःच्या मुक्तीपुरती मर्यादित नाही, ती विश्वकल्याणासाठी आहे. म्हणूनच ते ज्ञानेश्वरीच्या शेवटी स्वतःसाठी काही न मागता पसायदान मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो. ही वैश्विक करुणा हे माऊलींच्या भक्तीचं शिखर आहे. माऊलींनी ज्ञानाचा इतका मोठा डोंगर उभा केला, पण सामान्य माणसाला तो कसा चढता येणार? मला वाटतं इथेच तुकोबांचं महत्त्व अधोरेखित होतं. बरोबर. त्यांनी या डोंगरावर चढण्यासाठी नामस्मरणाची सोपी पायवाट तयार केली असं म्हणता येईल का? अगदी बरोबर. तुकोबांची भक्ती जमिनीवरची होती, अत्यंत साधी, सरळ आणि थेट. त्यांनी सांगितलं, देव शोधायला हिमालयात जायची गरज नाही, तो तुमच्या आमच्यातच आहे. त्यांचा तो अभंग पहा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. किती सोपं करून सांगितलंय. हो ना? माणुसकी हीच खरी भक्ती आणि दीन दुबळ्यांची सेवा हीच खरी पूजा, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. तुकोबांच्या जीवनातला तो प्रसंग आठवा, जेव्हा त्यांनी आपली सगळी सावकारीची कर्जाची कागदपत्र इंद्रायणीत बुडवून टाकली. हो. सांसारिक नुकसानीपेक्षा त्यांना माणसांची चिंता जास्त होती. जे का रंजले गांजले हे ते केवळ बोलले नाहीत, तर ते जगले. इथेच त्यांची भक्ती खरी ठरते. म्हणजे त्यांनी कर्मकांडापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर आणि आंतरिक भावावर जास्त भर दिला. हो. त्यांनी कठीण यज्ञ याग पूजा अर्चा यापेक्षा नामस्मरणाचं महत्त्व पटवून दिलं. नामस्मरण. हो. नामस्मरण हा भक्तीचा सर्वात सोपा, सर्वांना करता येण्यासारखा मार्ग आहे असं ते म्हणाले. आणि इथेच त्यांनी गीतेतील मा मनुस्मर युद्धच म्हणजे माझे स्मरण कर आणि युद्ध कर या संकल्पनेला हाती काम मुखी राम असं रूप दिलं. अगदी बरोबर. आपलं सांसारिक काम करत राहा, जबाबदाऱ्या पार पाडा, पण मनात देवाचं स्मरण असू दे. इतकंच नाही तर त्यांनी दांभिकतेवर, ढोंगीपणावर कडाडून प्रहार केले. आणि सर्वात महत्वाचं, त्यांनी देवाशी एक व्यक्तिगत जिव्हाळ्याचं नातं जोडलं. हो. तर विठ्ठल त्यांचा सखा होता, आई होती, बाप होता. ते त्याच्याशी भांडले, हट्ट केले, रुसले, प्रेम केलं. हे देवाशी असलेलं थेट मैत्रीचं आणि निष्पाप नातं हे तुकोबांच्या भक्तीचं सर्वात सुंदर वैशिष्ट्य आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार असा आहे की भक्ती हे आयुष्यापासून पळून जाण्याचं साधन नाही, तर आयुष्य अधिक सुंदरपणे जगण्याचं एक तंत्र आहे. हो. हे काहीतरी वेगळं काम नसून ते जगण्याचाच एक भाग आहे. अगदी तसंच. जेव्हा शुद्ध श्रद्धेने धर्माच्या चौकटीत राहून आणि आपल्या कर्माचं फळ ईश्वराला अर्पण करून जीवन जगलं जातं, तेव्हा त्याला भक्तिमय जीवन म्हणतात. म्हणजे कर्म, धर्म, श्रद्धा. हो. या सगळ्यांचा त्रिवेणी संगम म्हणजे भक्ती. हेच तर आपल्या आधीच्या सगळ्या चर्चांचं सार आहे. मराठी संत परंपरेने हेच शिकवलं की जगात राहून आपली सर्व कर्तव्य पार पाडत असतानाही आध्यात्मिकदृष्ट्या जोडलेले राहणं शक्य आहे. हाती काम मुखी राम हे केवळ एक वाक्य नाही, तर ते सांसारिक आणि आध्यात्मिक जीवनाचा समतोल साधणारे एक संपूर्ण तत्वज्ञान आहे. भक्ती तुमच्या कामापासून तुम्हाला तोडत नाही, उलट तुमच्या कामालाच ईश्वराची सेवा बनवते. आजच्या या चर्चेतून भक्तीच्या नदीचा संपूर्ण प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. उपनिषदांमधील तात्विक उगमापासून सुरू झालेला हा प्रवाह पुराणांच्या भावनांनी समृद्ध झाला, गीतेच्या पात्रात शिस्तबद्ध झाला आणि महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर तुकारामांमुळे तो प्रत्येकाच्या घरापर्यंत, मनापर्यंत पोचला. हो. जगात राहून आपली कर्तव्य पार पाडत आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत कसं व्हायचं याचंच हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते. नक्कीच. जर आपण आपलं प्रत्येक काम, अगदी घरातलं लहान सहान काम करण्यापासून ते ऑफिसमधल्या मोठ्या जबाबदारीपर्यंत सगळं काही देवाला अर्पण केलेली एक सेवा मानलं, तर आपल्या कामाकडे, आपल्या कर्तव्याकडे आणि एकूणच आपल्या आयुष्याकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात काय आमूलाग्र बदल होऊ शकेल, याचा प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा.